नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. शर्मिष्ठाने अनेक मालिका, चित्रपट, नाटकात देखील काम केलं आहे. तसेच अभिनयाबरोबर तिने निर्मिती क्षेत्रात देखील पहिलं पाऊल टाकलं आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या उंच शिखरावर असताना देखील वरवर हसतमुख वाटणारी शर्मिष्ठा हिचे खरे आयुष्य मात्र खूपच दुःखाने भरले आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एका मुलाखतीत शर्मिष्ठा राऊतने याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. 2018 मध्ये शर्मिष्ठाने 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून देखील आपल्या पती अमेय निपाणकर याच्याबरोबर काही कारणास्तव घटस्फोट घेतला आहे. ज्यावेळी घटस्फोट प्रक्रिया चालू होती तेव्हा तिची सीमा देशमुख बरोबर किती सांगायचंय मला या मालिकेत ती काम करत होती. त्यावेळी तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण होता. जेव्हा ती सेटवर यायची आणि थेट मेकअप रूममध्ये जाऊन बसायची, माझ्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वाहत असायचं. त्यावेळी सीमाताई यायच्या आणि मला घट्ट मिठी मारायच्या. या वाईट काळात सर्वच कलाकारांनी मला खूप धीर दिला. यानंतर मी हे दुःख विसरण्यासाठी बिग बॉस मराठीमध्ये देखील गेली होते. तिथे देखील मला उषा नाडकर्णी, मेघा, रेशमताई या सर्वांनी खूपच चांगले सल्ले दिले आणि जर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर तू लग्न कर. अक्षरशः बिग बॉसमुळे माझे ब्रेन वॉश झाले. मी जशी बिग बॉसमधून बाहेर पडली तसं मी विवाह संस्थेत नाव नोंदवलं. 7 मुलांना भेटल्यानंतर 8वं स्थळ मला तेजस देसाई यांचं आलं आणि मी आता माझ्या आयुष्यात खूपच खुश आहे. दरम्यान शर्मिष्ठाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर जुळून येती रेशीमगाठी, हे मन बावरे, अबोली यासारख्या अनेक मालिकेत तिने भूमिका साकारल्या आहेत. तसेच सध्या झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत यांनीच केली आहे. धन्यवाद.